विसर्जन झालंय. खरं तर आपणा सर्वांना माहीत आहे, गेली वर्षानुवर्ष पिंपेश्वर महादेवाचं हे मंदिर अतिशय जागृत असं हे देवस्थान, इथले असणारे सर्व ग्रामस्थ मंडळी आणि या पंचकोशीमध्ये या मंदिराची असणारी एक वेगळी अशी प्रचिती ही अनेक जणांना आलेली आहे. पिढी जात आणि वर्षानुवर्ष साधू संत या मार्गाने ज्यावेळेला जात असतात तेव्हा विश्रांतीसाठी या ठिकाणी थांबतात. इथली असणारी आमराई आणि इथे असणारं जे अग्निकुंड आहे त्यामध्ये ते आपली साधना करत असतात. आम्ही वर्षानुवर्ष हे पाहत आलो आहे आणि आपल्याला सर्वांना माहीत आहे की डोंबिवली शहरामधली जवळजवळ 700 हेक्टरपेक्षा जागा ही त्यावेळेच्या काळामध्ये MIDCने ॲक्युअर केली आणि ॲक्युअर केलेल्या जागेमध्ये हे मंदिर की जे पिढ्याने पिढ्या या ठिकाणी होतं. ही जागा आजूबाजूचं असणारं झालेलं औद्योगिकरण आणि वर्षानुवर्ष ही जागा पिंपेश्वर महादेवाचं असणारी इथली असणारी जे देवस्थान आहे, तिथले असणारे ट्रस्टीज आहेत, त्या सर्वांची मागणी होती सरकारकडे की ही जागा आम्हाला आपण द्या. वर्षानुवर्ष ही मागणी करत करत असंख्य असे माझ्यासारखे भक्तगण की याची प्रतीक्षा करत होते की कधीतरी हा दिवस येईल आणि हा दिवस येण्यासाठी असंख्य कार्यकर्त्यांनी आंदोलन केली. असंख्य कार्यकर्त्यांनी यामध्ये पूर्ण ताकदीने आणि पूर्ण श्रद्धेने ईश्वराकडे एवढंच मागायचे की हे देवस्थान जे आहे ते देवस्थान पिंपेश्वर हे संस्थेला मिळालं पाहिजे, ट्रस्टीजना मिळालं पाहिजे. या भागातील असणारे सर्व ट्रस्टीज आहेत हे रात्रीचा दिवस करतात. सकाळपासून आपण पाहिलं असेल की या ठिकाणी जातीने उपस्थित राहून महादेवाची सेवा करण्याचं काम हे वर्षानुवर्ष इथले असणारे ग्रामस्थ करतात. त्यामुळे आमच्या सर्वांसाठी हा अत्यंत आनंदाचा दिवस आहे की महायुतीचं सरकार